Yes, come in. Yes, Miss Savitri. तुमचं अकोमोडेशन ओके आहे ना? नाही म्हणजे तुमच्यासाठी आणि सुवर्णलतांसाठी मी एकच रूम सांगितली होती. प्रियाची रूम सेपरेट आहे. ही माझी रूम आहे. तुम्हाला सगळं ओके आहे ना? सर मी तेच सांगायला आले होते. सुवर्णलता इथे आपल्यासोबत नाही राहणार आहे. ती तिची मैत्रीण जवळ राहते ना, ती तिच्याकडेच जाणार आहे राहायला. ग्रेट. यू विल हॅव युअर ओन रूम देन. हा म्हणजे मी तेच विचारायला आले होते की मी पण सुवर्णलता बरोबर गेले तर चालेल का? म्हणजे कंपनीचा पण खर्च वाचेल ना आणि माझं पण तेवढाच टाइमपास. ठीक आहे. फक्त मीटिंग्स मधून तुम्हाला कसा वेळ मिळेल मला नाही माहिती. मी काय तुम्हाला थांबवू नाही ना शकत. हवं तसं करा. थँक्यू सर. आता 12 वाजलेत. हो, 12च वाजलेत. 2:30 वाजता मीटिंग आहे ना सर आपली. मी 2:30 पर्यंत येते मैत्रिणीकडे जाऊन. ओके. सर एक बोलू? मला जे ऐकायचंय ते तर तुम्ही बोलणार नाही. बोला. सर नका टेन्शन घेऊ. कवठे भैरवगड साठीच तुमचं पॉवर प्लॅनचं जे स्वप्न आहे ना ते नक्की पूर्ण होईल बघा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल आणि आज तुम्ही कन्व्हिन्स पण कराल इन्व्हेस्टर्सना. बघा मिस सावित्री, आयुष्यात ना 2 महत्वाच्या गोष्टी असतात. एक वेळ असते आणि दुसरं प्रेम. वेळ कोणाची नसते ना, ती कोणासाठी थांबते. आणि प्रेम सगळ्यांना मिळतच असं नाही. काय सर? काय नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळ जातो. हो सर. आणि विसरू नका, आपण इथे मीटिंगला आलो. हो सर नाही विसरणार. 2:30 पर्यंत येते. ते मी जाणारच नव्हते खरं तर, पण सुवर्णलता. जातो. खरंच जा.
2:30 पर्यंत येते. गेले काही दिवस काय चाललंय हो? काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही न कृष्णाई, तुम्ही न प्रिया, तुम्ही समदे आणि अर्जुन भाऊजी काहीतरी खलबत करताय. नंदा, तू ना एक काम कर, तू तुझी दुर्बीण बदलून घे. हा, म्हणजे तुझंच वाक्य ना ते, आम्ही नंदा आहोत, नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर, आम्ही नाती अंगाला लावून घेत नसतो. मग कशाला मनस्तप करून घेतेस? कारण होतोय. तेच विचारतोय का? मज्जा येते ना आम्हाला. हा? आम्हाला सांगाई समधी मुंबईला का गेलीत? कामासाठी गेले. म्हणजे मला तर एवढंच ठाऊक आहे, बाकी मला काही माहित नाही आणि मला तू विचारू नकोस. काही नाही म्हणायचं आणि खलबत करायची. नंदा, ऐक, आम्ही काही खलबत बिलबत करत नाही. हे बघ, मी, कृष्णाई, प्रिया, अर्जुन एवढीच मोजकी माणसं आहोत जी एकमेकांशी प्रेमानं बोलतो, एकमेकांशी न भांडता बोलतो, काही बोलतो, कशावरूनही बोलतो, म्हणजे काही हेतू नसतो त्यात. मला असं वाटतं की आम्ही खलबत करतोय, असं काही नाहीये. हे बघ, मला जेवढी कल्पना आहे त्याच्यावर मी सांगतो. अर्जुन आणि सावित्री मॅडम मीटिंग साठी गेलेत मुंबईला. प्रियाचं पण मुंबईत काहीतरी काम आहे, तर ती सुद्धा गेली त्यांच्यासोबत. सुवर्णाला तर का गेलीये ते मला नाही ठाऊक. अर्जुन मुंबईला गेलाय का? मामा, यांना विचारून काही एक उपयोग नाही. आपण कुठे हो यांच्या प्रेमाची माणसं आहोत? ते तर कृष्णाई, प्रिया, अर्जुन भाऊजी यांच्याशीच काय ते बोलतात, आणि आपण विचारलं तर काहीच माहित नाही. आपण परके. मी ना कालच एका पुस्तकात वाचलं, साधारण 40शी पार केल्यानंतर कुणाचेच गैरसमज दूर करायला जाऊ नये. काय तुझे गैरसमज दूर करणार नाही, होणारच नाही. पण आमची कुठे 40शी झाली आहे? मी तुझ्याबद्दल कुठे बोलतोय? स्वतःबद्दल बोलतोय. हा, थांबा 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 थांबा. हा, उतर उतर. अगं घाई कर, मुंबई आहे मुंबई. काय पोचला का नाही मुंबईला? पहिल्यांदाच आले मी मुंबईला. मग कशी झाक बिल्डिंग आहे का नाही ग? वैरा आर्टिस्टनी पैसे दे की. काके, तू बिल्डिंग बघ, मी पैशाचं बघतो. हा? हा मदर माऊली, मी पोचले का मुंबईत? मुंबईत आली म्हणजे तू मुंबईतच आहेस ना? नाही म्हणजे अगं मला मला म्हणायचं होतं की तू आलीस का मुंबईत? हा, ते बघ, तू येण्याच्या आनंदामध्ये सगळं उलट सुलट झालं बघ. बर बर,
आता तू सांगितलेल्या पत्त्यावर आलोय आम्ही. आलीस का मदर माऊली? वेलकम टू मुंबई. हा, अरे थँक्यू. दादा हे टोटली अनफेअर आहे हा. तू त्या दोघींना जायची परवानगी का दिलीस मुळात? परत दिलीस. आता मी काय आहे मग इथे? तू जाशील निघून मीटिंगला, मी काय करू दिवसभर इकडे? अर्जुन दादा मला खरं सांग, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं? तुला असं वाटलं ना की परत मी काहीतरी प्लॅन करीन, तुमच्या दोघांना एकत्र खोलीत कोंडून ठेवीन? प्रिया बस, शांत बस. तुला आणि मला दोघांनाही माहिती आहे ना, यातलं आता काहीच होणार नाही. त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालणं आता मी थांबवलं. दादा मला माहितीये तुला किती त्रास होतोय ते. तुला काय सहन करावं लागत असेल मला माहितीये. मी तुझ्यासाठी आली इकडे, म्हणूनच सावित्री जायसाठी नाही आले. मस्त आहे घर. मीच छान आहे. हे काके, मी येतो. नीट काळजी घे. हा मावशी, येतो बर का. ताई म्हंटल तर चालतंय की. ताई, हा मन सांभाळून जा. अगं काही बी टेन्शन घेऊ नको. मी काही मुंबईत नवीन नाही, आपल्याला मुंबईतलं सगळं माहिती आहे. ते जरा स्टेशनवर जायला गाडी कुठून मिळेल? तुम्हाला तर सगळं माहितीये ना. एवढं नाही माहिती फक्त. एवढंच नाही माहिती का? असं बाहेर पडायचं आणि दारातच 271 नंबरच्या बसचा स्टॉप आहे, डायरेक्ट स्टेशन. बरं येतो. हा येतो. पण रात्रीच्या जेवणाचं काय? त्याचं काही बी टेन्शन घेऊ नका. कसं आहे, ते तिकडे डोंबिवलीला चालू आहे ना, जिकडे काम आहे माझं, तिकडेच माझा मित्र बी राहतो. त्याच्याकडेच खाईन आणि सकाळी आलो की मग काकीला घेऊन जाईन मी. उद्या लगेच? मग आता काय राहू का काय? अहो काय मावशी, राहायचं चांगलं 4-8 दिवस. जीवाची मुंबई करू की आपण. काकी त्या म्हणतायत तर राय ना. नाही बाबा, माझी साधी भेटली ना की होईल माझ्या जीवाची मुंबई. जा की, तुला जायचंय ना. बरं ते सावीला सांगून ठेवा उद्या सुट्टी घ्यायला. बरेच दिवस झाले आमची भेट झाली नाही ना, म्हणून मग भेटूनच जातो तिला. नाही येतो. नीट जा बरं का. येतो. हो पण मी चिडली हा दादा तुझ्यावरती. आता मी काय करायचं इकडे दिवसभर? तू जाशील मीटिंगला निघून, मला नाही यायचं मीटिंगला तुझ्या बरोबर. कॅब बुक केली आहे मुंबई दर्शनाची, जाऊन ये. एकटीच? ठीक आहे, हवं तर आपण एक काम करू, आपण आपला 1 दिवस स्टे वाढवूयात. तुम्ही तिघी जाऊन या, मी मस्त आराम करेन. ते सगळं ठीक आहे, पण आजचं काय? या इथे ना एक रिमोट आहे आणि टीव्ही, बघत बस. नाहीतर एक काम कर, कविता मस्तपैकी एसी लाव आणि 1 डझनभर कविता करून टाक. ठीक आहे. तू नको सांगू लगेच मला सगळं काय करायचं काय नाही. मी बघते माझं ठीक आहे.
बोला फडके, कामाचं काय झालं? बलराम बोलला ते खरं आहे का? येस सर, मी आता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधनच माहिती काढली आहे. बलराम दादा सांगतात ते खरंय. त्यांनी त्यांची जागा विकली. कोणाला? फडके, मी काहीतरी विचारतोय. सर, भैयू जाधव यांना. मुंबईला पहिल्यांदाच आलाय का तुम्ही मावशी? अगं नाही, माझं लग्न झालेलं ना तेव्हा आलेले. श्यामल, इथं कुठं जवळ महादेवाचं मंदिर आहे का ग? आहे ना, इथं मेन रोडला लागला ना का दुसऱ्याच लेफ्टला महादेवाचं मंदिर आहे. अगं आज सोमवार आहे ना, तर महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी काहीच खात नाही, म्हणून म्हणलं. काय मावशी तुम्ही, अहो आपलं काम म्हणजेच आपला देव असतोय. नाही तुम्हाला नाही पटणार, ठीक आहे तुम्ही जाऊन पटकन दर्शन घेऊन या. हा बर श्यामल, हा तू आणि सावी इथं एकत्र राहत होता हे नव्हतं माहिती मला. हा थँक्यू बलराम, तूच मला सांगितलंस काय करायचंय ते. काय काय केलं बलराम दादानी? तेच त्याच्या लायकीला आणि स्वभावाला शोभेल असं. दादा मी काय म्हणते, त्याचं टेन्शन तू आता घेऊ नकोस. दादा हॅलो पीटर, मी मुंबईत आलोय. भेटायचंय? काही नाही, आपलं जुनंच काम करायचंय. एक जमीन खाली करायची आहे. नाही मी येतो. दादा मी काय म्हणते, तू बलराम दादाला उगीच. प्रिया, टेन्शन घेऊ नकोस. यात तुझ्या बलराम दादाचा काही एक संबंध नाही. डोंट वरी. पण दादा आलोच. लयच प्रश्न विचारते मावशी. काय म्हणलीस का? काय नाही, दर्शन घेऊन येताय ना तुम्ही? अगं ती आमची चमकी येते का ग इथं? ती चिंगी येत असते की अधनं मधनं. अहो वाटेतच घर आहे तिचं. सावी कुठं राहिली? किती प्रश्न पडतात हो तुम्हाला मावशी. अहो सावी इथंच आहे, दुसरीकडे कुठं जाणार? तुम्ही शपथ घातली ना कवठे भैरवगडला जायचं नाही म्हणून. श्यामल, सावी कुठे? सावी क्रॉफर्ड मार्केट, ते पार्लरचं तिचं सगळं सामान घ्यायचं असतं ना, ते तिकडे स्वस्त मिळतं, तिकडे गेलीये ती. मावशी तुम्ही महादेवाचं दर्शन घेऊन या बरं. अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही म्हणता, आता वाजले किती, मला किती टेन्शन आलंय माहितीये का. जा बरं पटकन दर्शन घेऊन या, मग तुम्हाला काहीतरी छान बनवून खायला घालते. हा जा का मोबाईल मध्ये दाखवू शंकराचा फोटो? अगं नाही, मी येते जाऊन मंदिरात. बर लवकर या बर का मावशी, लवकर या. मुंबई म्हणजे मुंबईच बघ. एकदा का आपल्या ते कवठे भैरवगडचं महाभारत संपलं ना की इथंच सेटल होऊन जाऊ आपण. असं म्हणतात मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, समुद्रासारखं असं सगळं सामावून घेते. आपल्याला पण घेईल ग. मुंबई म्हणजे अशी एनर्जी. घामाने लथपथ झालो तर आपण तरी पण फ्रेश वाटतंय. बघ ना काय झालंय. आता कसलं टेन्शन आहे तुला? झालं की सगळं सेट? सगळं सेट करण्याच्या नादात जगातल्या दोन लई महत्वाच्या माणसांशी खोटं बोलायला लागतंय मला. एक
मदर माऊली आणि दुसरा अर्जुन. हा 63चा अर्जुन कधी झाला? एक मिनिट, म्हणजे तू मान्य करतेस तर की जितकी मदर माऊली तुला महत्वाची आहे तितकाच अर्जुन पण आहे आता? मी अमान्य कधी केलं? आणि 63चा अर्जुन कधी झाला मलाच माहिती नाही, आणि मला अडकायचं पण नाही आहे.